नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 8 त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. 9वीचे सर्व व्हिडिओ मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमिती या प्रकरणाचा अभ्यास आपण इयत्ता 9वी आणि 10वीच्या गणित भाग 2 च्या पुस्तकातून करणार आहोत. इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण त्रिकोणमितीतील फक्त 3 गुणोत्तरांचा अभ्यास आपण करणार आहोत. साइन गुणोत्तर, कॉस गुणोत्तर आणि टॅन गुणोत्तर. आणि उर्वरित काही गुणोत्तरांचा जो अभ्यास आहे तो आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये सखोलपणे करणार आहोत. सुरुवातीला आपण त्रिकोणमिती या शब्दाचा अर्थ समजावून घेऊया. त्रिकोणमिती हा शब्द 3 ग्रीक शब्दांपासून तयार झालेला आहे. ट्रायगोनामेट्रॉन. ट्राय म्हणजे 3, गोना म्हणजे बाजू आणि मेट्रॉन म्हणजे मोजमाप, म्हणजे 3 बाजूंचं मोजमाप असा याचा अर्थ आपल्याला सांगता येईल. ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग आपल्याला सर्वसाधारणपणे अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, नौकाशास्त्र इत्यादी शाखांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. समुद्रातील जहाजाचे अंतर, उंच इमारतीची उंची काढण्यासाठी किंवा एखाद्या झाडाची उंची काढण्यासाठी या त्रिकोणमितीचा उपयोग करून आपल्याला अनेक सहज सोप्या पद्धतीने ही अंतरे किंवा उंची काढता येते. ट्रिग्नोमेट्रीचं हे इंट्रोडक्शन थोडंसं सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून सांगतोय. द वर्ड ट्रिग्नोमेट्री इज डिराइव्ड फ्रॉम 3 ग्रीक वर्ड्स. ट्रायगोनामेट्रॉन. These are the 3 Greek words. Tri means 3, gona means sides, and metron means measurements. Trigonometron means measurements of 3 sides. Now, trigonometry is used in different branches of engineering, astronomy, and navigation. We can measure the distances by using a rope or by walking the ground, but how to measure the distance between a ship and a lighthouse? How to measure the height of a tall tree? How far is the ship from the seashore? What will be the height of the tree and how to measure it? So, such a type of questions we can solve by using the trigonometry. So, trigonometry is a branch of mathematics and which is useful to find the answers to such a questions. तेव्हा त्रिकोणमितीचा उपयोग करून आपल्याला जमिनीवरची काही अंतरे, समुद्रातील जहाजाचं दीपस्तंभापासूनचं अंतर किंवा झाडाची उंची कशी मोजायची किंवा एखाद्या उंच इमारतीची उंची कशी मोजायची, तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवताना आपल्याला या त्रिकोणमिती शाखेचा उपयोग होतो. या त्रिकोणमिती प्रकरणाचा अभ्यास करताना आपल्याला सुरुवातीला काटकोन त्रिकोणाशी संबंधित काही संज्ञांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. कारण हे पूर्ण प्रकरण हे काटकोन त्रिकोणाशी संबंधित आहे. त्यामुळे त्रिकोणमितीला सुरुवात करताना आपल्याला काटकोन त्रिकोण, पायथागोरसचं प्रमेय या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती की काटकोन त्रिकोणामध्ये जेव्हा एक कोन काटकोन असतो तेव्हा उरलेले 2 कोन हे लघुकोन असतात. आता या त्रिकोण एबीसीचा आपण जर काटकोन त्रिकोणाचा विचार केला तर इथे कोन एबीसी म्हणजेच हा कोन बी काटकोन दाखवलेला आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोन एबीसी हा 90 अंशाचा कोन आहे. कोन सी चं माप मी थीटा या अक्षराने दर्शवलेलं आहे, म्हणजे सी चं माप थीटा अंश आहे. कोन ए चं माप 90 वजा थीटा होईल. कारण आपल्याला माहिती की काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो तेव्हा उरलेले 2 कोन हे लघु कोन असतात. म्हणजे कोन ए आणि कोन सी हे दोन्ही कोन लघु कोन आहेत. आणि काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो तेव्हा उरलेले 2 लघु कोन असतात ते एकमेकांचे कोटिकोन असतात. म्हणजे त्यांची बेरीज
दोन्ही लघुकोनांची बेरीज ही 90 अंश असते. म्हणजे हा कोन सी जर 40 अंशाचा असेल तर कोन ए 50 अंशाचा होईल, कारण 50 आणि 40 मिळून बेरीज होईल 90, आणि हा 90 आहे कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो तेव्हा उरलेले जे दोन लघुकोन असतात त्यांची बेरीज ही 90 अंश असणार आहे, कारण तिन्ही कोनांची मिळून बेरीज 180 ही होणारच आहे, कारण कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज 180 अंश असते. मग त्यानुसार हा कोन जर थीटा असेल तर हा कोन 90 वजा थीटा होईल, किंवा उलटही म्हणता येईल. जर कोन ए चं माप थीटा असेल तर कोन सी चं माप हे 90 वजा थीटा होईल. तेव्हा काटकोन त्रिकोणामध्ये बी जवळ इथे काटकोन दाखवलेला आहे आणि काटकोनाच्या समोरची जी बाजू असते त्याला कर्ण म्हणतात. म्हणजे इथे एसी ही बाजू कर्ण आहे. तेव्हा या त्रिकोणमितीची गुणोत्तरे समजावून घेताना आपल्याला या काटकोन त्रिकोणाशी संबंधित काही संज्ञा माहीत असणं आवश्यक आहे. जसं मी आता सांगितलं की इथे काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो तेव्हा उरलेले दोन कोन लघुकोन असतात आणि त्या दोन्ही लघुकोनांची बेरीज ही 90 अंश असते. म्हणजेच ते दोन्ही लघुकोन एकमेकांचे कोटिकोन असतात. काटकोनाच्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात. म्हणजे जसं इथे बाजू एसी हा कर्ण आहे. हेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मी इथे लिहिलंय. इन अ राईट अँगल ट्रायंगल एबीसी, हिअर अँगल एबीसी इज 90 डिग्री, angle C is of 30 theta degree and angle A is 90 minus theta degree. Here angle A and angle C are acute angles and acute angles are complementary angles, means their sum is 90. So angle A plus angle C is equal to 90 degree because both these angles are complementary angles of each other. Here angle B is of 90 degree and the side opposite to this 90 degree is side AC, and the side opposite to 90 degree is called as hypotenuse of that triangle. So in this triangle ABC means this is a right angle triangle and angle B is of 90 degree means side AC is the hypotenuse of this right angle triangle. म्हणजे इथे जर कोन सी चं माप 30 असेल तर कोन ए चं माप 60 होईल, कारण या दोघांची मिळून बेरीज 90 असणार आहे. किंवा हा 45 असेल तर हा पण 45 होईल. 45 आणि 45 90 आणि हा 90 मिळून बेरीज 180 होईल. म्हणजे हे दोन्ही कोन मिळून 90 असणार आहेत हे इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण ते एकमेकांचे कोटिकोन आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आता आपल्याला पुढील काही संज्ञांचा अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे मी एक लघुकोन विचारात घेणार आहे आणि त्या लघुकोनाशी संबंधित समोरची बाजू आणि लगतची बाजू आपल्याला कशी ओळखायची ते आपण समजावून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला त्रिकोणमितीची गुणोत्तरे समजायला अवघड जाणार नाही. सुरुवातीला मी हा कोन सी विचारात घेतो आहे. मग कोन सी च्या दृष्टीने जर आपण विचार केला तर कोन सी ची सम्मुख बाजू, सम्मुख म्हणजे समोरील बाजू आपल्याला लिहायची आहे. मग लक्षात ठेवायला खूपच सोपं आहे. ते कोन सी ची सम्मुख बाजू लिहायची म्हणजे सी वरती मी बोट ठेवलेला आहे किंवा पॉइंटर ठेवलेला आहे. मग कोन सी च्या समोरची बाजू आपल्याला इथे लगेच लक्षात येते की एबी आहे, आणि कोन ए ची समोरची बाजू जर आपण विचारात घेतली तर ए वर जर मी पॉइंटर ठेवला तर ए ची समोरची बाजू होते बीसी. म्हणजे कोन ए ची समोरची बाजू म्हणजे सम्मुख बाजू होईल बीसी. म्हणजेच या राईट अँगल ट्रायंगल एबीसी मध्ये जर मी अँगल सी हा जर अॅक्यूट अँगल विचारात घेतला तर या अँगल सी ची अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू, सम्मुख बाजू होईल एबी. अपोजिट साइड ऑफ अँगल सी इज एबी अँड अपोजिट साइड ऑफ अँगल ए, हियर इज अँगल ए, अँड अपोजिट साइड ऑफ दिस अँगल ए इज साइड बीसी. So I can write here opposite side of angle A is BC and hypotenuse is AC. म्हणजेच कर्ण इथे मी दाखवलाय AC आहे. तेव्हा जसं मी अँगल ए आणि अँगल सी च्या अपोजिट साइड्स म्हणजे सम्मुख बाजू लिहिलेल्या आहेत तसंच आपल्याला आता कोन सी च्या आणि कोन ए च्या लगतच्या बाजू पण मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. आता कोन सी ची लगतची बाजू आपण पाहूया. मी इथे लिहितोय कोन सी ची लगतची बाजू. लगतची म्हणजेच ऍडजसंट साइड.
कोन सी इथे आहे, मग कोन सी ची लगतची बाजू आपण मगाशीच पाहिलंय, कोन सी ची सम्मुख बाजू आहे AB, मग कोन सी ची लगतची बाजू लिहिताना BC लिहायची आहे, कारण इथे कोन सी ची लगतची बाजू BC पण होऊ शकते पण AC पण होऊ शकते, पण इथे AC हा कर्ण म्हणून आपण घेतलेला आहे, हायपोटेन्यूस म्हणून आपण घेतलेला आहे. समोरची आणि लगतची बाजू ज्या वेळेला आपण एखाद्या लघुकोनाची लिहितो त्यावेळेला कर्ण कधीच येणार नाही, कारण कर्ण ही कोणत्याही लघुकोनाची समोरची आणि लगतची बाजू म्हणून आपण विचारात घेणार नाही. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे की कोन सी ची समोरची बाजू AB घेतली की दुसरी जी लगतची बाजू राहणार आहे त्याच्या शेजारची ती BCच असणार आहे, कारण AC जरी कोन सी ची लगतची बाजू असली तरी ती कर्ण म्हणून आपण घेतलेली असल्यामुळे लगतची बाजू म्हणून आपण ती आता घेणार नाही. म्हणून कोन सी ची लगतची बाजू आपल्याला इथे BC लिहायची आहे. म्हणजे कोन सी ची समोरची बाजू झाली AB आणि कोन सी ची लगतची बाजू झाली BC. तसंच इथे आपण कोन A ची पण लगतची बाजू लिहूया. कोन A ची लगतची बाजू लिहिताना सुद्धा समोरची बाजू आपण मगाशी लिहिलेली आहे. कोन A ची समोरची बाजू आहे BC, कोन A इथे आहे, A ची समोरची बाजू आहे BC. मग A ची लगतची बाजू लिहिताना कर्ण लिहायचा नाहीये, कारण कर्ण ही समोरची आणि लगतची मध्ये कधीच घेणार नाही आपण. कर्ण ही फक्त कर्ण म्हणूनच आपण ती बाजू घेणार आहोत. म्हणजे कोन A ची लगतची बाजू होईल AB. म्हणजे इथे तुमच्या लक्षात आलं असेल की कोन C चा जर विचार केला तर कोन C ची समोरची बाजू आहे AB आणि कोन C ची लगतची बाजू आहे BC. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की कोन C च्या बाबतीमध्ये आपण पाहूया की कोन C ची सम्मुख बाजू AB आहे आणि कोन C ची लगतची बाजू आहे BC. तसंच कोन A च्या बाबतीमध्ये आपण पाहूया, कोन A ची सम्मुख बाजू आहे BC आणि कोन A ची लगतची बाजू आहे AB. तेच मी आता सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे लिहितोय. Adjacent side of angle C. Here is angle C. So adjacent of angle C, adjacent side of angle C is BC. And adjacent side of this angle A is AB. Adjacent म्हणजेच लगतची बाजू म्हणजे शेजारची बाजू. मग कोन C ची ऍडजसंट साइड आपण घेतली BC आणि कोन C ची अपोजिट साइड आहे AB. इथे आपण पाहू शकतो अपोजिट साइड अँगल C ची AB आहे आणि ऍडजसंट साइड अँगल C ची BC आहे. अँगल A च्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर अँगल A ची अपोजिट साइड आहे BC. इथे लिहिलंय आपण अपोजिट साइड ऑफ अँगल A इज BC and adjacent side of this angle A is AB. आणि अँगल A ची अपोजिट साइड BC आणि ऍडजसंट आहे AB. आणि हायपोटेन्यूज जे आहे ती हायपोटेन्यूज म्हणूनच आपण विचारात घ्यायची आहे. हायपोटेन्यूज ही साइड अपोजिट आणि ऍडजसंट म्हणून घ्यायची नाहीये. काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू दिल्या असतील आणि जर तिसरी बाजू काढायची असेल तर आपण यापूर्वी पायथागोरसचं प्रमेय वापरलेलं आहे. पायथागोरसचं सूत्र वापरून आपण दोन बाजूंवरून त्या काटकोन त्रिकोणाची तिसरी बाजू काढलेली आहे. आणि पायथागोरसचं सूत्र कसं लिहितात तेही आपल्याला माहिती आहे की कर्णाचा वर्ग बरोबर म्हणजेच इथे क्यू जवळ काटकोन आहे. या काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन Q काटकोन आहे म्हणजे काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण आहे म्हणजे PR हा कर्ण आहे. म्हणजे पायथागोरसचं सूत्र असं तयार होईल PR चा वर्ग बरोबर म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजे उरलेल्या दोन बाजू म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. मग इथे काटकोन करणाऱ्या बाजू आहेत PQ आणि QR यांच्या वर्गांची बेरीज होईल PQ वर्ग अधिक QR वर्ग. हे आपण पायथागोरसचं सूत्र यापूर्वी वापरलेलं आहे. सो दिस इज पायथागोरस थेरम. इन राइट अँगल ट्रायंगल PQR, angle Q is of 90 degree means the side opposite to 90 degree is called as hypotenuse. So we can use here Pythagoras. If two sides of this right angle triangle are given and we have to find the third side, then we can use the Pythagoras theorem to find the remaining third side. So the Pythagoras formula is square of the hypotenuse is equal to the sum of squares of the remaining two sides. Here square of the hypotenuse means PR square is equal to sum of remaining two sides. Sum of squares of remaining two sides means here remaining two sides are PQ and QR. These
two sides are called as perpendicular sides, or you can say that sides forming right angles. So PQ and QR, these are the two sides forming right angle triangle here. So PQ square plus QR square means sum of remaining two sides, means sum of perpendicular sides. So PR square is equal to PQ square plus QR square. This is a Pythagoras formula or Pythagoras theorem we are using in this figure. आता पायथागोरसचा उपयोग आपल्याला पुढे काही उदाहरणं सोडवताना करायचा आहे, म्हणून मी इथे तुम्हाला सूत्राची ओळख करून दिली. आता आपल्याला पाहायचं ते त्रिकोणमितीय गुणोत्तरे सोडवण्यासाठी इथे थोडासा सराव करायचा आहे. हा काटकोन त्रिकोण PQR इथे आपण विचारात घेतलेला आहे. क्यू जवळ काटकोन झालेला आहे, म्हणजे समोरची बाजू कर्ण आहे, म्हणजे याच्यात PR हा कर्ण आहे, म्हणजेच हायपोटेन्यूस आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. आता दोन जे लघुकोन आहेत म्हणजे अॅक्यूट अँगल आहे P आणि कोन R, हे जे दोन लघुकोन आहेत म्हणजेच अॅक्यूट अँगल आहेत, त्यांना विचारात घेऊन आपल्याला त्यांची सम्मुख बाजू आणि लगतची बाजू लिहायची आहे, म्हणजेच अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड त्यांची लिहायची आहे. मग मी कोन P ला प्रथम विचारात घेतोय. हा कोन P आपण विचारात घेऊया. मग P ची सम्मुख बाजू आपल्याला लिहायची आहे. मग इथे कोन P आहे, P बिंदू जिथे आहे, शिरोबिंदू तिथे आपण जर पॉइंटर ठेवला तर तुम्हाला लगेच अपोजिट साइड लगेच लिहिता येईल. P च्या समोरची बाजू म्हणजे सम्मुख बाजू आहे QR किंवा RQ कसंही नाव लिहू शकता तुम्ही. आणि या P ची ही सम्मुख बाजू इथे लिहिली. मी P ची लगतची बाजू मला लिहायची आहे. मग P ची लगतची बाजू आहे PQ, कारण मी मगाशीच सांगितलं लगतची बाजू लिहिताना कर्णाला घ्यायचं नाहीये. जरी P ची लगतची बाजू कर्णही असला इथे PR, तरी आपण कर्ण सोडून लगतची बाजू घ्यायची आहे. मग P ची सम्मुख बाजू झाली QR आणि लगतची बाजू झाली PQ. म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजू असतात त्याच समोरची आणि लगतची मध्ये येतात. आपण इथे पाहू शकतो काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या इथे आपण लिहिलेल्या आहेत, PQ आणि QR आहेत. मग त्यातलीच एक बाजू समोरची झाली तर दुसरी काटकोन करणारी बाजू ही लगतची असणार आहे. तसंच आता कोन R च्या बाबतीमध्ये लिहूया. कोन R ची समोरची बाजू, सम्मुख बाजू म्हणजे समोरची बाजू, मग कोन R ची समोरची बाजू आहे PQ आणि कोन R ची लगतची बाजू होईल RQ किंवा QR, तुम्ही नाव कसंही लिहू शकता. म्हणजेच अँगल P ची अपोजिट साइड आहे QR आणि अँगल P ची ऍडजस्टंट साइड आहे PQ. अँगल R ची अपोजिट साइड आहे PQ आणि अँगल R ची ऍडजस्टंट साइड लिहायची आहे ती आहे RQ किंवा QR. तर तुम्हाला जर अपोजिट, ऍडजस्टंट आणि हायपोटेन्यूस म्हणजेच समोरची बाजू, लगतची बाजू आणि कर्ण हे जर कोणत्याही काटकोन त्रिकोणात जर ओळखता आलं तर तुम्हाला त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहिणं अवघड नाहीये. सूत्र अतिशय सोपी आहेत आणि अतिशय सोपा असा हा भाग आहे. तिन्ही गुणोत्तरे जी 9वीला आपण शिकणार आहोत, साइन, कॉस, टॅन, ही सूत्र अतिशय सोपी आहेत आणि ही सूत्र लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटी ट्रिक पण सांगणार आहे. आता एक त्रिकोण एबीसीचा विचार करूया आणि या त्रिकोण एबीसी या काटकोन त्रिकोणावरून मी तुम्हाला कोन C या लघुकोनाशी संबंधित 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरे कशी लिहितात, त्यांची सूत्र कशी आहेत ते मी समजावून सांगणार आहे. तिथे त्रिकोण एबीसी मध्ये कोन B हा काटकोन दिलेला आहे, 90 अंशाचा कोन आहे. कोन C चं माप थीटा आहे. मग काटकोन त्रिकोणात काटकोन कळला की आपल्याला काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण असते माहिती आहे, म्हणजे इथे AC हा कर्ण आहे. आता मी कोन C म्हणजेच हा थीटा अंश ज्याचं माप दिलेलं आहे, या लघुकोनाला घेऊन मी त्रिकोणमितीय 3 गुणोत्तरे तुम्हाला लिहून दाखवतोय, साइन, कॉस आणि टॅन. या 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा आपण अभ्यास किंवा ही सूत्र शिकणार आहोत. सुरुवातीला साइन थीटा कसा लिहायचा आहे ते मी सांगतोय. साइन गुणोत्तर कसं लिहायचं पाहूया. गुणोत्तर म्हणजे अंशछेद स्वरूपात मांडलेली संख्या, हे आपण अभ्यासलेलं आहेच. मग आता साइन थीटा हे गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे. साइन थीटा लिहिताना थीटा हा कोण कुठे झालाय तर C पाशी झालाय, म्हणजे C वरती आपण पहिलं पॉइंटर ठेवायचं आहे. मग साइनचं गुणोत्तर लिहिताना त्याचं सूत्र असं असतं की सम्मुख बाजू छेद कर्ण, असं त्याचं सूत्र आहे. सम्मुख बाजू छेद कर्ण. मग आता कोन C ची सम्मुख बाजू कोण आहे तर AB आहे आणि या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे AC.
तो इथे जागेवर आपण लिहिला. म्हणजे साइन थीटा लिहिताना सूत्र काय लक्षात ठेवायचं, सम्मुख बाजू छेद कर्ण. मग सी ची सम्मुख बाजू आहे AB, ते AB लिहिली आणि कर्णाच्या जागी कर्ण आहे AC. आता कॉस थीटा कसा लिहायचा आहे तो पाहूया. कॉस थीटा लिहिताना कॉसचं सूत्र आहे लगतची बाजू छेद कर्ण. मग आता परत एकदा कोन सी वरती मी पॉइंटर ठेवतोय, कारण मला थीटाचा कॉस गुणोत्तर लिहायचा आहे. मग थीटा म्हणजेच कोन सी आहे. कोन सी ची लगतची बाजू कोण आहे, BC. कारण मगाशी सांगितलं मी की लगतची आणि समोरची बाजू लिहिताना कर्ण येणार नाहीये. कर्ण हा फक्त कर्णाच्याच जागी लिहायचा आहे. मग कोन सी ची सम्मुख बाजू झाली होती AB, कोन सी ची लगतची बाजू आहे BC, मग लगतची बाजू BC लिहिली. छेद कर्ण आहे, कर्ण आहे AC. आणि आता टॅन गुणोत्तर पण लिहूया. टॅन गुणोत्तराचं सूत्र असं आहे, सम्मुख बाजू छेद लगतची बाजू, असं सूत्र आहे टॅन या गुणोत्तराचं. गुणोत्तर म्हणजे अंशछेद. आपण पहा इथे अंशछेद अंशछेद आहे प्रत्येक ठिकाणी लिहिलेला. तसंच टॅनचं गुणोत्तर लिहिताना अंशछेद असा आहे. अंशात लिहायचे सम्मुख बाजू थीटाची आणि छेदात आहे लगतची बाजू. मग थीटा म्हणजेच कोन सी आहे. मग कोन सी वर मी पॉइंटर ठेवलाय. सम्मुख बाजू लिहायचे कोन सी ची आहे AB आणि कोन सी ची लगतची बाजू आहे BC. या पद्धतीने आपण साइन कॉस टॅन हे तिन्ही गुणोत्तरे मी इथे लिहिलेली आहेत. साइन म्हणजे सम्मुख बाजू छेद कर्ण, कॉस म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण आणि टॅन म्हणजे सम्मुख बाजू छेद लगतची बाजू. तर या सूत्रांचा उपयोग करून आपल्याला ही तिन्ही गुणोत्तरे या प्रकरणामध्ये अभ्यासायची आणि त्याच्यावर आधारित काही उदाहरणं सोडवायची आहेत. तेव्हा ही तिन्ही गुणोत्तरे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपी जावी म्हणून मी तुम्हाला इथे सोपी एक ट्रिक सांगणार आहे. साइन गुणोत्तर लिहिताना एवढं सगळं असं पाठ करण्याची आवश्यकता नाही. सम्मुख बाजू छेद कर्ण, लगतची बाजू छेद कर्ण किंवा सम्मुख बाजू छेद लगतची बाजू. तर याच्यासाठी मी इथे सोपी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय. तर असं लक्षात ठेवायचं आहे. आता ही गुणोत्तरे आहेत म्हणजे अंशछेद आहेच आहे, तुमच्या लक्षात आलेलं आहे. साइन गुणोत्तर लिहिताना तुम्ही हे लक्षात ठेवायचं फक्त स क. कॉसला लक्षात ठेवायचं आहे सूत्र ल क आणि टॅनचं सूत्र लक्षात ठेवताना लक्षात ठेवायचं आहे स ल. मग तुम्हाला या सूत्रावरून लक्षात आलं असेल की स क म्हणजे स म्हणजे समोरची आणि क म्हणजे कर्ण. कॉस लिहिताना लगतची बाजू छेद कर्ण आहे म्हणजे मी फक्त पहिलं अक्षर घेतलंय ल आणि क, ल छेद क. आणि टॅनला लिहिताना सम्मुख बाजू छेद लगतची बाजू आहे म्हणजे मी लिहिताना फक्त स ल लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात असं ठेवायचं आहे की साइन कॉस टॅन स क ल क स ल. तुम्हाला एवढ्याच तीन गोष्टी जर या तुम्ही अशा लक्षात ठेवल्या तर साइन कॉस टॅनची सूत्र तुमची लगेच लक्षात राहतील. साइन कॉस टॅन स क ल क स ल या ट्रिकने तुम्ही ही तिन्ही सूत्रे लक्षात ठेवू शकता. Now, in this right angle triangle ABC, angle B is of 90 degrees, so side opposite to 90 degrees is called as hypotenuse. So, segment AC is hypotenuse here. Angle C is of theta degree, so major angle C is theta here, and we have to write the three trigonometric ratios sin, cos, tan here. Let us learn the formula of these three ratios. Sin theta means the formula is opposite side upon hypotenuse. So we have to write the ratio of theta here. So put the pointer here on theta, means put the pointer on C. What is the opposite side of this angle C? That is AB. And what is the hypotenuse here? So AC is the hypotenuse. So sin theta is AB upon AC, opposite side upon hypotenuse. This is sin theta. Now we will write cos theta. The formula of cos theta is adjacent side upon hypotenuse. And here again we have to write the ratio of theta, means angle C,
So put the pointer here on C. Adjacent side of this angle C is BC. Upon hypotenuse is AC. So cos theta is adjacent side upon hypotenuse, means BC upon AC. Now tan theta. The formula of tan theta is opposite side of theta upon adjacent side of theta. So again put pointer on theta, means on angle C. So opposite side of this angle C is AB. So opposite side is AB and adjacent side of this theta is BC. So tan theta is equal to opposite side upon adjacent side, means AB upon BC. So these are the three trigonometric ratios we have to study in this chapter. जशी मी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इथे ट्रिक सांगितली आहे की साइन कॉस टॅन म्हणजे सक लक सल हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे तिन्ही सूत्रे लक्षात ठेवता येतील. तशीच मी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे छोटीशी ट्रिक सांगतोय की साइन कॉस टॅन ची सूत्र कशी लक्षात ठेवायची. तर साइनचं सूत्र लक्षात ठेवताना हे असं पाठ करण्याची आवश्यकता नाही. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज आणि टॅन लिहिताना अपोजिट अपॉन ऍडजस्टंट हे लक्षात ठेवण्यापेक्षा असंच जर आपण एक एक अक्षराने लक्षात ठेवलं तर इथे लक्षात ठेवता येईल आपल्याला. साइन थीटाचं सूत्र लिहिताना आपण असं लक्षात ठेवायचंय ओ अपॉन एच. ओ म्हणजे अपोजिट आणि एच म्हणजे हायपोटेन्यूज. कॉसचं सूत्र लिहिताना आपण फक्त एवढंच लिहूया ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज आहे म्हणजे ए अपॉन एच आहे. आणि टॅन थिटाचं सूत्र लिहिताना ओ अपॉन ए एवढंच लक्षात ठेवतोय. म्हणजे तुम्ही इथे ट्रिक अशी लक्षात ठेवायची आहे की साइन कॉस टॅनचं सूत्र ओ आ ओ ए असं लक्षात ठेवायचं. जसं मी इथे सकल कसल सांगितलंय मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना साइन कॉस टॅन सकल कसल, तसं साइन कॉस टॅन ओ आ ओ ए या सूत्राने या पद्धतीने तुम्ही ही तिन्ही सूत्र लक्षात ठेवून गणित सोडवू शकता.